मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचं टार्गेट फळ्यावर दिलंय मी. ऑर्गॅनिक केमिस्ट्री. काय करायचंय? तोंडी सांगतो. कुठलीही नेम रिएक्शन करायला मी तुम्हाला सांगत नाहीये. आज तुम्ही सगळ्या डेफिनेशन करा. फक्त डेफिनेशन करा. मी तुम्हाला सांगतो, कुठली पण एक डेफिनेशन बरं का. आता समजा आपण म्हणूया आपण अमाईनची डेफिनेशन असेल. तर अमाईन बद्दल तुम्हाला माहिती आहे ना, अमाईन म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया. हे अमोनिया NH3 बरोबर आहे. मग ह्याच्यातलं मी एका हायड्रोजनला अल्किल किंवा अरिल ग्रुपनं रिप्लेस केलं बघा, तर काय तयार होतंय? RNH2. 3 हायड्रोजनपैकी 1 हायड्रोजन गेला. प्रायमरी अमाईन तयार झालं. मग तसं 2 हायड्रोजन रिप्लेस केलं तर सेकंडरी, 3 केलं तर टर्शरी. मग अमाईनची डेफिनिशन काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया in which 1, 2 or all 3 atoms are replaced by same or different alkyl or aryl group. आज असंच करायचं आहे. पण सांगतो आता लिहून घ्या. एक-एक सांगतो हळू. अल्किल हलाइड. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो अल्कोहोल. अरे टॉपिकची नाव आहे ती. अल्किल हलाइड, अल्कोहोल, फेनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, ॲसिड आणि अमाईन. 8 ते 9 सगळ्या डेफिनिशन तुमच्याकडून मला पाहिजेत. फक्त डेफिनिशन. आणि जर डेफिनिशन करताय तर थोडं क्लासिफिकेशन कराल का? मग होमवर्क वाढतोय पुष्कळ लक्षात घ्या. पण डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन केलं पाहिजे. मस्ट आहे. ओके. बरं हा झाला ऑर्गॅनिकचा पार्ट. डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन. मी तुम्हाला सांगतो आता नेक्स्ट तुम्हाला काय करायचंय? आपल्या चॅनलचं तुम्हाला माहिती आहे 2000 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. सर्च करायचं डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस. आता डी ब्रॉईज हायपोथेसिस असं पण त्याला वाचतात बरं का. पण ॲक्चुअली सांगू का? असं काहीतरी स्पेलिंग आहे डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस. YouTubeवर माझा व्हिडिओ सर्च करा आणि मला त्याचे 7 फॉर्म्युले पाहिजेत. किती फॉर्म्युले पाहिजेत? 7. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचे बरं का. लॅम्बडा इक्वॉल्स टू h अपॉन मोमेंटम, h अपॉन मास इंटू वेलॉसिटी 2 फॉर्म्युले झाले. h अपॉन रूट मध्ये ट्वाइस m इंटू कायनेटिक एनर्जी तिसरा फॉर्म्युला. चौथा फॉर्म्युला h अपॉन रूट मध्ये ट्वाइस m स्मॉल e इंटू पोटेन्शियल स्टॉपिंग पोटेन्शियल. मग इलेक्ट्रॉनसाठी फॉर्म्युला आहे मिलीमीटर नॅनोमीटर मध्ये आहे, एंगस्ट्रॉम मध्ये आहे. आणि बोहोर्स सेकंड पोस्टुलेट यूज तुम्ही करून आपल्या क्रॅश कोर्स मध्ये हे डिटेलमध्ये घेतलंय बरं का आपण बाळांनो. कसं सांगू का तुम्हाला? ऐका लक्ष द्या. सेकंड पोस्टुलेट काय? की अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन 2 पाय. बरोबर आहे? आता मी काय करतोय 2 पाय इकडे घेतोय, n डिव्हाइड करतोय आणि h अपॉन मोमेंटम अरे म्हणजेच की डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ. मला का फॉर्म्युला तयार झालं का? मग हे डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचे 7 फॉर्म्युले रिवाइज करा. ओके. पण आपल्या संघर्ष बॅच मध्ये मी तुम्हाला सांगतो केटीजी टॉपिक सुरू केलाय. बरोबर आहे? त्याच्यात पण तसंच आहे. कायनेटिक एनर्जीचे एवढे फॉर्म्युले आहेत ना. कायनेटिक एनर्जी पर मोल, पर मॉलिक्यूल, पर युनिट व्हॉल्यूम, पर किलो मोल असे भरपूर फॉर्म्युले आहेत. पण नको ते नंतर देतो मी. आज फक्त डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस आणि ऑर्गॅनिक. मॅथ्सचं राहू द्या आज. कालचं वेक्टर नाही कंप्लीट केलं का ते अगोदर कंप्लीट करा. बरं या टार्गेटसाठी सेपरेट वह्या घातल्यात का? घाला. हे प्रश्न परीक्षेत येतात. मगाचे ऑर्गॅनिकचे. आलेले आहेत परीक्षेत प्रश्न. डिफाइन कीटोन, गिव्ह क्लासिफिकेशन 2 मार्काला आलाय. बरं तो एक नाही. मोनो अल्किल डेरिव्हेटिव्ह. ओके. म्हणजेच अल्किल हलाइड. मग हे असले प्रश्न परीक्षेत येतायत. तुम्ही ते करा. आजचं टार्गेट कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.